रायगढ़ जिले के पेन क्षेत्र की राजनीति में बड़ा घटनाक्रम सामने आया है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पूर्व जिला उपाध्यक्ष संदीप ठाकुर ने अपने सैकड़ों समर्थकों और पदाधिकारियों के साथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना का दमन थाम लिया। इस घटनाक्रम को पेन क्षेत्र में मनसे के लिए बड़ा झटका माना जा रहा है। शिवसेना में प्रवेश कार्यक्रम विधायक महेंद्र दलवी और जिला अध्यक्ष राजा भाई केनी की उपस्थिति में आयोजित किया गया, जहां संदीप ठाकुर और उनके समर्थकों का स्वागत किया गया। संदीप ठाकुर ने कहा कि वे लगभग 20 वर्षों से मनसे में सक्रिय थे और उनके साथ कई वरिष्ठ पदाधिकारी, बड़ी संख्या में कार्यकर्ता तथा 35 शाखा अध्यक्ष भी शिवसेना में शामिल हुए हैं। उन्होंने बताया कि क्षेत्र के विकास और जनता के हितों को प्राथमिकता देते हुए यह निर्णय लिया गया है। वहीं विधायक महेंद्र दलवी और जिला अध्यक्ष राजा भाई केनी ने विश्वास जताया कि नए साथियों के जुड़ने से रायगढ़ जिले में शिवसेना का संगठन और अधिक मजबूत होगा। आज माझ्या सर्व सहकारी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या अनेक 20 वर्ष आम्ही काम केले, त्या सर्व माझ्या पदाधिकारी 55 पदाधिकारी व 35 शाखा अध्यक्ष यांना सर्वांना सोबत घेऊन आज शिवसेना पक्षामध्ये आम्ही जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। आणि मुळातच तिथे देखील आम्ही सामाजिक व राजकीय व्यासपीठावरती काम करत होतो, जनतेच्या तळागाळात काम करत होतो। पण जेव्हा काम करताना नुसतं काम करूनच चालत नाही, की एक सक्षम पायवाट लागते आणि सक्षम आधारवड लागतं। आणि अशा आधारस्तंभ रायगड जिल्ह्यातील दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिवसेना या पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। कारण येणाऱ्या काळामध्ये रायगडच्या विकासाला गती देण्याकरता आणि सर्वसमावेशक सर्व माझे जे महिला पुरुष पदाधिकारी आहेत, सर्व जे जनतेचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती ठामपणे आज पेन तालुका असो किंवा रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणी रस्ते, पाणी, वीज या मोठ्या अशा भयंकर समस्या आहेत आणि त्या समस्यांवरती ठामपणे काम करण्याकरता आणि जनतेचे प्रश्न हाताळण्याकरता आज आम्ही शिवसेना या पक्षात एवढं काय झालं की तुम्ही मनसे थोडी घडल्यात, तर मी या अगोदर देखील मी खुलासा केला होता। मला या उपर काही बोलायचं नाही, कारण आता मी एक वेगळी वाट पकडलेली आहे आणि एका वेगळ्या वाटेवरती असताना एक पर्याय नाही, ही नुसती वाटच नसून ही एक सक्षम वाट आहे आणि त्यामध्ये आम्हाला काम करायचं आहे। हे या अगोदर देखील आम्ही त्या पक्षात काम करत होतो, पण इथे काम करताना तुम्हाला एक आधारस्तंभ आणि काम करण्याची जी वाट पूर्ण साफ करणारं एक नेतृत्व जर आमच्या सोबत असेल सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब, तर आम्हाला त्यापुढे गरजच लागणार नाही। आणि जे काही विरोधकांनी याच्या अगोदर आमच्यावरती काही 2, 2.5, 3 महिन्यापूर्वी जे काही चिंतोड उडवलेत, ते त्याचं उत्तर देऊ लवकरच आता ते कळेल त्यांना, कारण आम्ही कामातून उत्तर देणारे कार्यकर्ते आहोत, त्याच्या शब्दाला शब्द लावणारे कार्यकर्ते नाही। आज गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेच्या मनापासून सगळ्यांना मला शुभेच्छा देतो। आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताच्या सरकारचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज पेन तालुका मनसेचे माजी जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख संदीप ठाकूर, पंकज पाटील, गौरताई वोरा, नितेश पाटील, निलेश पाटील, सौरभ पाटील, आदित्य सुरे, रोडेकर आणि इतर सर्व त्याचे पदाधिकाऱ्यांनी आज खऱ्या अर्थाने मनसेमधून शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, तर सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। खरं तर संदीप ठाकूरची कारकीर्द आपल्या सगळ्यात ज्ञात आहे। अतिशय लहानपणापासून सोशल ॲक्टिव्हिटीमधून जनमानसामध्ये खरं तर स्थान मिळवलेला एक कार्यकर्ता आहे आणि खरं तर मनसेमधून शिवसेनेमध्ये येत असतानाचा प्रवास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। आणि म्हणून असंख्य कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आज खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय, त्याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची धुरा पेन नव्हे तर जिल्ह्यामध्ये विशेष करून त्याच्या खांद्यावरती वेगळ्या पदास्वरूपात निश्चित देऊन जनतेची सेवा करण्याची संधी आपण निश्चित त्याला देऊया। खरं तर आज औपचारिक प्रवेश आहे, त्याचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेत, कारण अनेक मनसेच्या संघटनेचे पदाधिकारी, विशेषतः महिला पदाधिकारी असतील, युवा पदाधिकारी असतील आणि ज्येष्ठ पदाधिकारी त्याच्याबरोबर प्रवेश करतात। खरं तर शिवसेना वाढीसाठी त्याची मदत खूप मोलाची ठरणार निश्चित, कारण पेनमध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना वाढते आणि पेन बदलतोय आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचं ताकद वाढण्यासाठी
संदीप ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मदत निश्चित पक्षाला होईल. आणि खरं तर पेन आता सगळ्यात डेव्हलप होते. तिसरी मुंबई त्या ठिकाणी निर्माण होते. 88 गाव बाधित आहे त्या ठिकाणी. डेव्हलपमेंट पेन खूप मोठ्या प्रमाणात होते. तर फायदा देखील निश्चित पक्षाच्या माध्यमातून या सगळ्या सरकारला मिळणार आहे. आणि म्हणून तुषार म्हणजे माझे तालुका प्रमुख या सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय राजा खेणी यांच्या उपस्थितीमध्ये आजचा प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि पक्षाचं बळ वाढेल अशी अपेक्षा निश्चित व्यक्त करतो. आम्हा सगळ्यांकडनंच संदीप ठाकूर त्या सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पक्षामध्ये स्वागत करतो.